ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। आता आपण हे करूया ना सुषमा सुषमा ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग फेब्रुवारी 6, 2024 गोषवारा सुषमा येरोडेकर. केतकीताईंच्या सुरेल नमनानंतर सुषमा माहुरे यांनी 30 जानेवारीच्या अभ्यास वर्गाचा गोषवारा वाचला. त्या वर्गासाठी भगवद्गीता अध्याय 5 श्लोक 13 ते 27 आणि ज्ञानेश्वरी अध्याय 5 ओव्या 73 ते 153 हा भाग नेमला होता. मग ज्योत्स्ना मोघे यांनी यावेळचा नेमलेला भाग अध्याय 5 श्लोक 28 ते 29 ओव्या 154 ते 180 हा वाचला. नंतर मार्गदर्शिका निलिमा कुलकर्णी यांनी 6व्या अध्यायाविषयी आणि त्यापूर्वी मांडलेल्या ज्ञानेश्वरांच्या 38 ओव्यांविषयी तोंड ओळख वजा भाष्य केले. मग माधवी पटवर्धन यांनी आधीच्या भागावर केलेली आपली आधीची टिप्पणी वाचली. त्यामुळे सुषमा माहुरे यांच्या गोषवाऱ्यात आलेला विषय समजायला अधिक सोपा झाला. 30 जानेवारीच्या गोषवाऱ्यातून आणि त्याच भागावरच्या आधीच्या टिपणांवरून समजले की सांख्य योग या शब्दाने ज्ञान मार्ग अभिप्रेत आहे आणि संसारी लोकांना संन्यास मार्ग आचरणे अशक्य आहे, पण निष्काम कर्मयोग आचरणे अवघड असले तरी शक्य आहे. नवद्वारांच्या देहात असूनही देहाशी तादात्म्यता न ठेवता म्हणजे देहभान लोपल्यावर केलेले कर्म म्हणजे मन काबूत ठेवून काम क्रोध इत्यादी विकारांना भीक न घालता केलेले कर्म निष्काम ठरते. आगीत भस्म झालेल्या कापसाची राख आग विझल्यानंतर जशी थंड असते तिच्यात धगीचा लवलेशही नसतो, तसेच हे ऐकल्यावर निष्काम कर्म आणि देह असतानाच मोक्ष हे दोन्ही व्यवस्थित समजले. तसेच ईश्वर जसा अकर्ता म्हणजे प्रत्यक्ष न करणारा, तसेच आपण मानवही अकर्ते आहोत. कारण जे जे करतो असे आपल्याला वाटते ते वास्तविक आपल्या हातून ईश्वराच्या प्रेरणेने घडून येत असते. हे लक्षात घेतले तर ईश्वर अकर्ता, आपणही अकर्ते, मग येथे भेद कुठे उरला? ज्याप्रमाणे सूर्याला अंधार माहीतच नाही, अमृताला मृत्यू अगम्य, तसेच एकदा आत्मज्ञान झाले की भेद वेगळेपणा नाही. फळ ते खाणारा आणि ते खाण्याची क्रिया या त्रिपुटीला साक्षी असतो, पण आत्मसुख म्हणजे ब्रह्मसुख हे या त्रिपुटीच्या पलीकडे आहे. ते झाले की ब्रह्म आणि मी असा वेगळेपणा जाणवत नाही. इथे मनात अहम ब्रह्मास्मी हे शब्द घुमले. योग मार्गाची सुरुवात होणाऱ्या स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान या गीतेच्या 27व्या श्लोकात अंतःकरण शुद्धी म्हणजे मनाला पिडणाऱ्या गोष्टी ध्यानाने कशा कायमच्या वाराव्या हे सांगितले आहे. त्यावर दयानंद सरस्वती यांचे निलिमा कुलकर्णी यांनी सांगितलेले स्पष्टीकरण असे: ध्यान करताना आपल्याला टोचून बोललेली किंवा विचित्र वागलेली आपली बहीण उदाहरणार्थ वा इतर व्यक्ती मनातल्या मनात नजरेसमोर आणावी आणि ती अशी का बोलली किंवा वागली असेल याचा तिच्या बाजूने विचार करा. मग त्या टोचणाऱ्या बोलण्याची किंवा विचित्र वागण्याची पीडा दूर करावी, म्हणजे पुन्हा मन तिकडे वळणार नाही आणि अंतःकरण शुद्ध होईल. हे ऐकून गाडी चालवताना आपण जसे लक्ष पुढच्या रस्त्यावर ठेवतो, मागचा रस्ता दाखवणाऱ्या आरशावर खिळवून ठेवत नाही, त्याची आठवण आली. ज्योत्स्ना मोघे यांनी वाचलेल्या यावेळच्या भागात रस्त्यावरून वाहणारे पाणी गंगेला मिळाले तर समुद्रात ते सगळे एकच होते, वेगळे दाखवता येत नाही, किंवा सरोवर आटल्यावर त्यात दिसणारे प्रतिबिंब उरत नाही. तसे मनाचे मन पण नाहीसे करणे हे मी पण माझे गळून जाण्याचे चित्त थरारक वर्णन होते
आणि भगवान श्रीकृष्णांचा योग मार्गाविषयीचा अभिप्राय होता. निलिमाताईंनी पुढच्या वाचनासाठी केलेले मार्गदर्शन. 5व्या अध्यायानंतर ज्ञानेश्वरांनी स्वतःचा योगाचा अनुभव 38 ओव्यांमध्ये मांडला आहे. त्यात योगीराजांचा स्वानुभव, गीतेचा संदर्भ आणि नाथपंथाची शिकवण या अजोड त्रयीशिवाय त्यांचा अप्रतिम शांत रसपूर्ण प्रतिभाविलास आहे. म्हणून या ओव्या अवश्य वाचाव्या. 6व्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी गीतेपेक्षा जास्त सांगितले आहे. पिंडाने पिंडाचा ग्रास म्हणजेच शरीरावर नियंत्रण मिळवायचे हाच अष्टांग योग. अष्टांग योगात बहिरंग आणि अंतरंग असे 2 भाग आहेत. बहिरंगात यम, नियम, आसन आणि प्राणायाम येतात, तर अंतरंगात प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे येतात. कुंडालिनी जागृती म्हणजे महायोग. हठयोग म्हणजे इंद्रिय निग्रह. ध्यानावस्थेत मनाचे मन पण नाहीसे होणे याला वेदात उन्मनी अवस्था असा शब्द आहे. ध्यान सगुण ब्रह्मावर म्हणजे दैवतावर किंवा मूर्तीवर होते, तर निधिध्यासन निर्गुणावर होते. समजा हे माझ्या हातून झाले नाही तर याला ज्ञानेश्वरांचे उत्तर आशादायक आहे की अशा योगभ्रष्टाला शुद्धाचरणी योग साधनेला अनुरूप अशा घरात मनुष्य जन्म येईल. या सर्व रोचक वर्णनावरून सर्व वर्गाला या 38 ओव्या आणि 6वा अध्याय वाचण्याची अनिवार्य उत्सुकता लागली आहे. खूप छान सांगितलंस. सगळं कव्हर केलं. मस्त. मस्त. खरंच. कसं कसं ताई, नाही, मस्त. ते काय म्हणतात, कर्तव्य बुद्धी टाकून द्यायची ना तिथे. परमेश्वराच्या कृपेने झालं असं. एक्झॅक्टली. पण परमेश्वरामुळे छान आपले राईट. झालं. खरंच पण छान झालं. आणि खरोखरच याच्यामध्ये पहिल्याच याच्यात आपण पाहिलं आणि याचं पण किती छान एक्सप्लेनेशन त्यांनी दिलंय की निष्काम कर्मयोगी हाच कसा संन्यासी आहे. पहिल्याच श्लोकावरती आपण ऐकलं. आता आपण पुढचं बघूया. तर आज केतकी वाचणार आहे ना. पहिले ते 50 तुला दिले, बरोबर, भरपूर दिले. पण सुरुवातीच्या काही वाचायच्या आहेत. मी मध्ये सांगेन तुला कुठेतरी थांबायला. ओके, इथून नाही, आपल्याला पुढे जायला पाहिजे. जिथे हा, हे पुढचं पान आहे तुमचं. हा, एक्झॅक्ट. थँक्यू. अध्याय 6वा. हा. संयम योग. हम्म. मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, 5व्यात दंश दाखवलेला जो योगरूप अभिप्राय कृष्ण अर्जुनाला सांगतील तो ऐका. श्रीकृष्णांनी अर्जुनास ब्रह्मरसाचे पारणे केले. त्याच समयास आम्ही सहजगत्या पाहुणे प्राप्त झालो. आमचे दैव किती थोर आहे हे कळत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या तहानलेल्या पुरुषाने पाणी पिण्यास लागावे व पाण्याचा घोट घेऊन त्याची रुची पाहावी, तो त्यास ते पाणी नसून अमृत आहे असे कळावे, तसे आम्हाला व तुम्हाला झाले आहे. कारण मिळण्याचा संभव नसता ब्रह्मज्ञान आपणास मिळाले आहे. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, आम्ही तुला ही गोष्ट विचारित नाही. या बोलण्याने त्याला धृतराष्ट्राचे हृदय मुलांविषयीच्या स्नेहाने यावेळी घेरले आहे असे कळून आले. हे लक्षात येऊन संजय मनातच हसला व आपल्याशीच म्हणाला, हा म्हातारा मोहाने अगदीच कामातून गेलाय. एरवी या वेळेला प्रतिपादन तर फार चांगले झाले आहे, पण धृतराष्ट्राला हे प्रतिपादन गोड कसे लागणार, जन्मांधाला कसे उजाडेल. पण ही गोष्ट धृतराष्ट्रास तशी उघड सांगितली तर तो मनात रोष ठेवील, म्हणून संजय उघड बोलण्यास भ्याला. पण तो मात्र आपल्याला कृष्ण व अर्जुन यांचा संवाद प्राप्त झाला म्हणून आपल्या मनात चांगल्या प्रकारे आनंदित झाला. त्या आनंदाच्या तृप्तीने श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अभिप्राय मनामध्ये घेऊन तो धृतराष्ट्रास आदराने सांगता होईल. ते संजयाचे 6व्या अध्यायातील बोलणे हा चातुर्ययुक्त प्रसंग आहे. ज्याप्रमाणे क्षीर समुद्रातून अमृताची निवड झाली, त्याप्रमाणे हा 6वा अध्याय गीतेच्या अर्थाचे सार आहे. हा अध्याय विचाररूपी समुद्राचा पलीकडचा किनारा आहे. अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांग योगाच्या ऐश्वर्याचे खुले केलेले भांडारच होय. जो मूळ मायेचे विश्रांती स्थान आहे, ज्याचे वर्णन करण्यास वेद समर्थ नाहीत,
व ज्या गीतारूपी वेलीच्या अंकुराचे स्वरूप वाढीला लागले आहे, असा हा 6वा अध्याय आहे. शिवाय तो अलंकाराने सजवून सांगितला जाईल, म्हणून लक्ष देऊन ऐकावा. माझे हे प्रतिपादन मराठी भाषेत आहे हे खरे, परंतु लीलेनेच अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकील अशा तऱ्हेची रसयुक्त शब्दरचना मी करीन. मग राया ते म्हणे संजयो, तोची अभिप्राव अवधारिजो, कृष्ण सांगती जो योगरूप, सहजे ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. कैसी दैवाची थोरी नेणीजे, जैसे तान्हेलिया तोयसे विजे, की तेची चवी करुनी पाहिजे, तव अमृत आहे. तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले, तव धृतराष्ट्रे म्हणितले, हे न पुसो तू ते. तया संजया येणे बोले, रायाचे हृदय तुझं चोचवले, जे अवसरी आहे घेतले कुमाराचिया, हे जाणोनी मनी हासिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला, एरवी बोलू तरी भला जाहला अवसरी ये. परी ते तैसे कैसेनी होईल, जात्यंधा कैसे पाहेल, तेवीची येरूसे घेईल म्हणोनी बिहे. परी आपण चित्ती आपुला, निकिया परी संतोषला, जे तो संवादू फावला कृष्णार्जुनांचा. तेणी आनंदाचे धालेपणे, साभिप्राय अंतःकरणे, आता आदरेसी बोलणे घडेल तया. तो गीते माझी षष्ठींचा, प्रसंगू असे आयणीचा, जैसे क्षीरार्णवी अमृताचा निवाडू जाहला, तैसे गीतार्थांचे सार, जे विवेक सिंधूंचे पार, नाना योग विभव भांडार उघडले का, जे आदि प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासीन बोलणे, जेथुनी गीतावल्लीचे ठाणे प्ररोहो पावे. तो अध्याय हा 6वा, वरी साहित्याची बरवा, सांगिजेल म्हणूनी परिसावा चित्त देऊनी. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. त्याच्यातले थोडे शब्द सांगायचे. हा, इथून वरचंच काय थोडस म्हणजे मी सांगते. पारणे म्हणजे तृप्त झाला असा म्हणून अर्थ आहे दुसऱ्या ओवीतला. नंतर 5व्या ओवीमध्ये चोजवले असं आहे. चोजवलं म्हणजे समजले. नंतर खाली येरुसे असा शब्द आहे, त्याचा अर्थ उलटा अर्थ जो घेतो तो. आणि बिहे म्हणजे घाबरणे, त्याच 7व्या ओवीमध्ये. नंतर मुखी या परी म्हणजे चांगलं असा, हो चांगले असा शब्द आहे. नंतर खूपच शब्द आहे त्याच्यामध्ये. आणि 9व्या ओवीमध्ये धालेपणे शब्द आहे, त्याचा अर्थ आहे तृप्तपणे. नंतर 10व्या ओवीमध्ये आयणीचा असा आहे, म्हणजे चातुर्याने. नंतर 12व्या ओवीमध्ये प्ररो हो असा जो शब्द आहे शेवटचा, त्याच्यामध्ये त्याचं म्हणजे वाढ लागते, त्याला आपण वाढणं ज्याला आपण म्हणतो तसं. आणि मग आपलं माझा मराठाचे बोल कौतुक तिथे आपण थांबलो. आता जाऊया पुन्हा आपण अर्थाकडे जाऊया. ज्या माझ्या अक्षरांच्या कोवळेपणाच्या मानाने पाहिले असता सुस्वरांचे निरनिराळे राग कमी योग्यतेचे दिसतील, व ज्या अक्षरांचा चित्ताकर्षकपणा सुवासाचे बल नाहीसे करील. ऐका, रसाळपणाच्या लोभाने कानास जिभा उत्पन्न होतील, व माझ्या शब्दांच्या योगाने इंद्रियांमध्ये परस्परात भांडण लागेल. सहज पाहिले तर शब्द हा केवळ कानांचा विषय आहे, परंतु जिव्हा म्हणेल की हा शब्द माझा रसविषय आहे. नाकाला असे वाटेल की या शब्दांच्या योगाने मला सुवास मिळावा, तर तो शब्दच अनुक्रमे रस व सुवास होईल. या बोलण्याचा ओघ असा आश्चर्यकारक आहे की तो पाहिला असता डोळ्यांनाही तृप्ती मिळू लागेल
व ते म्हणतील, हे आम्हाला रूपविषयाचे कोठारच उघडले आहे. संपूर्ण पद जेथे तयार होईल तेथे त्याच्या भेटीकरता अंतःकरण बाहेर धाव घेईल व शब्दाला आलिंगन देण्यास त्याचे बाहूही पुढे सरसावतील. याप्रमाणे इंद्रिये आपापल्या इच्छेप्रमाणे माझ्या शब्दांना लगट करतील, पण तो शब्द सर्वांचे सारखे समाधान करील. ज्याप्रमाणे एकटाच सूर्य सर्व जगाला आपल्या सहस्र किरणाने जागे करतो, त्याप्रमाणे शब्दाचे व्यापकपण असामान्य आहे असे समजावे. त्याचा विचार करून अभिप्राय जाणणाऱ्याला यात चिंतामणीसारखे गुण दिसू लागतील. हे राहू द्या, असे शब्द हीच कोणी चांगली ताटे व त्यात मोक्षरूप पक्वान्ने वाढली आहेत. अशी ही ग्रंथरचना रूपी मेजवानी मी निष्काम पुरुषांना केली आहे. हं. आता नित्य नवा आत्मप्रकाश हाच कोणी एक ठाण दिवा करून जो इंद्रियांना न कळता जेवतो, उपभोग घेतो, त्यालाच कैवल्य रूप पक्वानांचा लाभ होतो. या मेजवानी करता श्रोत्यांना श्रवणेंद्रियाचा पंगिस्तपणा टाकावयास हवा. ही मेजवानी मनाच्या अंतर्मुखतेने भोगावयाची आहे. वरवर असलेली शब्दरूपी गवसणी काढून आत ब्रह्मरूपी अर्थ आहे त्याच्याशी तद्रूप व्हावे. हे नंतर किती एक मिनिट, हे किती महत्वाचं आहे की शब्द खूप सुंदर आहेत, पण त्याच्या मागे जायचं आपल्याला आणि सगळं ब्रह्मरूप जे आहे त्याच्यातलं ते आपल्याला बघायचंय. खूप सुंदर लिहितात ते. जाऊया. नंतर सुखामध्येच सुखाने रंगून जावे. याप्रमाणे चित्ताला जर हळुवारपणा येईल तरच माझ्या निरूपणाचा उपयोग होईल. नाहीतर मुक्या बहिऱ्याच्या गोष्टीसारखा सर्व प्रकार होईल. परंतु ते आता सर्वच राहू द्या. श्रोत्यांची निवड करण्याची जरुरी नाही, कारण या विषयात सहजच निष्काम अंतःकरणाचे लोकच अधिकारी आहेत. ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीने संसार व स्वर्ग हे ओवाळून टाकले आहेत, त्यांच्या वाचून दुसरे लोक या विषयाची गोडी समजू शकत नाहीत. ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्राची ओळख नसते, त्याप्रमाणे विषयासक्त लोकांना हे प्रतिपादन समजणार नाही आणि शीतल किरणांचा चंद्र हाच ज्याप्रमाणे चकोरांचे आवडते खाद्य आहे, त्याप्रमाणे ज्ञानवानांचा हा विषय आहे आणि अज्ञानी लोकांना तर हे अनोळखीच ठिकाण आहे. म्हणून पहा, ह्याविषयी फार बोलण्याचे कारण नाही, परंतु वेळ आली म्हणून मी बोलून गेलो. ते संतांनी क्षमा करणे उचित आहे. आता श्रीकृष्णांनी जे काही सांगितले ते सांगतो. ते बुद्धीला देखील आकलन करण्यास कठीण आहे, म्हणून शब्दांनी ते क्वचितच सांगता येईल. तरी पण माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपारूपी दिव्याच्या उजेडाने मी ते पाहीन. जर अतींद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त होईल तर ते दृष्टीला दिसत नाही, ते डोळ्यांशिवाय पाहता येते. दैववशात परीस जर हाताला येईल तर किमयेच्या योगानेही प्राप्त न होणारे उत्तम सोने लोखंडातच मिळेल. त्याप्रमाणे जर सद्गुरूची कृपा होईल तर प्रयत्न केला असता कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्यावर ती कृपा अलोट आहे. त्या सद्गुरु कृपेच्या आधारावर मी व्याख्यान करीन व माझ्या व्याख्यानात अरूप ब्रह्माचे स्पष्ट रूप दाखवीन आणि जरी ते ब्रह्म इंद्रियांना गोचर होण्यापलीकडचे आहे तरी त्याचाही अनुभव इंद्रियांना येईल असे मी करीन. ऐका, यश, लक्ष्मी, उदारता, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 उच्च प्रतीचे गुण ज्याच्या ठिकाणी वास करतात, म्हणून ज्यास भगवंत असे म्हणतात व जो सर्व संग परित्याग केलेल्यांचा सोबती आहे, तो श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, आता तू पूर्ण लक्ष दे. खूप छान वाचतेस आणि ओव्या पण छान वाचतेस. चौदा. हा. जिये कोवळिकेचे पाडे, दिसती नादींचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचेनी, ऐकार साळपणाची आलोभा, की श्रवणींची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका, सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा,
परीरसना म्हणे हा रसू आमुचा, घ्राणासी भावो जाय परिमळाचा, तोची होईल. नवल बोलतीये रेखेची वाहणी, देखता डोळ्याही पुरो लागे धणी, ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे. जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहिरे, बोलू भुजाही आविष्करे आलिंगावया. ऐशी इंद्रिये आपुलालिया भावी, झोंबती परितो सरिसेपणेची बुझावी, जैसा एकला जगचेववी सहस्र करू. तैसे शब्दांचे व्यापकपण, देखिजे असाधारण, पाहातया भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे. हे असो तू या बोलाची ताटे भली, वरी कैवल्य रसे वोगरली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करुनी ठाण दिवी, जो इंद्रिया ते चोरून जेवी, तयासीची भावे. येथ श्रवणाचे निपांगे, वीण श्रोतया भावे लागे, हे मनाचे निजागे, भोगी जे गा. आहाच बोलाची वालीफ फेडिजे, आणि ब्रह्माची अंगा धाडिजे. घडीचे घडी घडीचे अंगा घडीजे, मग सुखेसी सुरवाडीजे सुखाची माझी. ऐसे हळुवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल. एरवी आघवी गोठी होईल मुकया बहिऱ्याची. हा, एक मिनिट सांगते. ही माझी फार आवडती ओवी आहे. ऐसे हळुवारपणा तरी येईल. म्हणजे किती हळुवारपण आपल्याला हवं. तर पहिल्याच अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं होतं किती हळुवारपणा यायला पाहिजे. तर चकोर त्याला घे, म्हणजे चकोर जो पक्षी असतो तोच खूप नाजूक असा समजला जातो, आणि त्याची पिल्ल इतकं तुमचा हळुवारपणा बनायचा पाहिजे, मगच तुम्हाला हे सगळं कळेल. नाहीतर काय, नाहीतर मुका आणि बहिरा बोलतायत तसं आपलं हे कॉन्व्हर्सेशन सगळं होईल. ती म्हणून मला खूप आवडते ती ओवी. आणखीन एक दोन गोष्टी मला इथे सांगायच्या की वालफ म्हटलं ना, वालफ म्हणजे टर्फल. तर बोल म्हणजे शब्दाची हे जी टर्फल आहे ती तुम्ही काढली की मग तुम्हाला ब्रह्माचं अंग, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली ते दिसेल, एकरूपता तुम्हाला दिसेल ब्रह्माची, असं त्यांनी म्हटलेले आहे. त्याच्या तिथे आणखी मी एवढे शब्द इथे लिहून ठेवले. सुखाने सुखाला बघायचं ते तर कळलं. त्याच्यापुढे 29व्या ओळीमध्ये वायसी शब्द आहे. वायसी म्हणजे कावळा. तर तो पण मला माहिती नव्हता आणि नंतर पुढे एक शब्द अवघड आहे 32व्या ओळीमधला, निवृत्ती कृपा दीप उजाडिले, असा एक मोठा शब्द आहे तिथे. हा, करेक्ट. तो पण बघायला पाहिजे. आणि खूपदा ज्ञानेश्वरीमध्ये पंधरे असा शब्द येतो. पंधरे म्हणजे काय, त्यांच्या काळामध्ये एक तोळा सोनं 15 त्यांचे काय जे कॉईन असतं त्याच्याप्रमाणे मिळायचं. समजा रुपये म्हटलं तर 15 रुपयाला वगैरे मिळायचं. आणि म्हणून जेव्हा ते 15 म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ सोनं किंवा सोन्यासारखं 100 नंबरी जे काय म्हणतो आपण सोनं तसं. तर ते 15 शब्द खूपदा येतो ज्ञानेश्वरीमध्ये. आणि नंतर हे वाक्य 32वी थोडस खाली वरती घेतलं तर 36वी जी ओवी आहे ना, त्यांनी म्हटलं आहे की तेणे कारण मी बोले ना, बोली अरूपाचे रूप दाखवणार. अरूप म्हणजे हा जो ब्रह्म आहे त्याला रूप नाही आहे, निराकार आहे तो, पण त्याचं रूप मी तुम्हाला दाखवणार. आणि अतिंद्रियांकडे भोगविणं इंद्रिया करावे. म्हणजे तुमच्या इंद्रियांना तुम्हाला कळणार नाही, पण तुमच्या अतिंद्रिय म्हणजे आतलेच काय तुमचे सेन्सेस आहेत त्याच्यामधून तुम्हाला हे सगळं एन्जॉय करता येईल, असं मी तुम्हाला दाखवेन.
आणि तिथे इथे ज्ञान आहे. नाही, ऍक्च्युअली हे जे 6 गुण सांगितलेत ना 17व्या ओळीमध्ये, तर ते देवाचे म्हणजे भगवानाचे हे गुण असतात. यश, श्री म्हणजे पैसा, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. आपण अम, ब्रह्माला आपण काही गुण नाही म्हणतो, आपण त्याला म्हणतो की ज्याचं काय आपण त्याचं जे वर्णन करतो त्याला आपण लक्षण म्हणतो. पण भगवान जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये ब्रह्म आणि माया दोन्ही असतात. जेव्हा ते दोन्ही असतात तेव्हा मग त्याला गुण असतात. तर भगवानाचे जे गुण आहेत ते त्यांनी इथे सांगितले आहेत. 6 गुण नेहमी आपण बघतो त्याचे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. ओके, आता वाचूया पुढे. ओके. हं. ते असो आता आघवे, न लगे श्रोतया ते कडसावे, जे एथ अधिकारिये स्वभावे निष्काम काम. जिही आत्मबोधाची या आवडी, केली स्वर्ग संसाराची कुरोंडी, तेवाचुनी एथीची गोडी, नेणती आणिक. जैसा वायसी चंद्र नोळखिजे, तैसा ग्रंथू हा प्रकृती नेणिजे, आणि तो हिमांशूची जेवी खाजे चकोराचे. तैसा सज्ञानासी तरी हा ठावो, आणि अज्ञानासी आन गावो, म्हणून बोलावया विषय पहा हो विशेषे नाही. परी अनुवादला मी प्रसंगे, जे सज्जनी उपसाहावे लागे, आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे. ते बुद्धी ही आकळिता सांकडे, म्हणूनी बोली विपाये सापडे, परी निवृत्ती कृपा दीप उजियेडे, देखेन मी. जे दिठीहीन पाविजे, जे दिठीहीन पविजे, ते दिठीवीण देखिजे, जरी अतींद्रिय लाहिजे ज्ञानबळ. ना तरी धातुवादाहीन जोडे, ते लोहीची पंधरे सापडे, जरी दैवयोगे चढे परिसुहाता. तैसी सद्गुरु कृपा होय, तरी करिता काय आपुनो हे, म्हणूनी ते अपार माते आहे ज्ञानदेवो म्हणे. तेणे तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. ऐकायश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगातू, तो म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता. व्हेरी गुड, खूप छान वाचलंस. श्री भगवान वाच, अनाश्रितः कर्मफलं, कार्यं कर्म करोति यः, स संन्यासी च योगी च, निरग्निर्न चाक् न निरग्निर्न चाक्रियः. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कर्मफलाचा आश्रय न करता जो कर्तव्य असे कर्म करतो तोच खरा संन्यासी व तोच योगी होय. केवळ अग्निहोत्राचा त्याग करणारा अथवा निष्क्रिय मनुष्य संन्यासी किंवा योगी नव्हे. अर्जुना ऐक, या जगात निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच आहेत. त्यांना कदाचित तू वेगळे मानशील, पण तसे मानू नकोस, कारण विचार करून पाहिले तर हे दोन्ही एकच आहेत. नावाच्या वेगळेपणामुळे भासणारा दुजेपणा टाकून दिला तर योग तोच संन्यास होय. तत्वतः पाहिले तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ह्या दोहोत अंतर राहत नाही. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नावांनी एकाच पुरुषाला हाक मारतात, किंवा 2 रस्त्यांनी एकच मुक्काम गाठतात, किंवा स्वभावतः पाणी तितके एकच, परंतु ते वेगवेगळ्या घागरीतून भरले म्हणजे जसे ते वेगवेगळे दिसते, त्याप्रमाणे योग व संन्यास ह्याचा वेगवेगळेपणा फक्त दिसण्यापुरता आहे. अर्जुना ऐक, जो कर्माचे आचरण करून त्याच्या फलाविषयी आसक्त होत नाही, तोच त्या जगामध्ये सर्वांना मान्य असलेला योगी होय. ज्याप्रमाणे पृथ्वी ही अहंकारा वाचून सहजच वृक्षादिकांना जन्म देते व त्यांना येणाऱ्या फलाची अपेक्षा करत नाही, तसे कुलक्रमातील वहिवाटीप्रमाणे
वर्णाश्रम धर्मातील आचारांना अनुसरून जे कर्म ज्या वेळेला करणे प्राप्त आहे ते त्याप्रमाणेच व्यवस्थित करतो, परंतु त्यासंबंधी आपल्या ठिकाणी कर्तृत्व बुद्धी घेत नाही आणि बुद्धीनेही फलापर्यंत जात नाही, फलाची इच्छा करीत नाही. असा जो असेल तोच संन्यासी होय. अर्जुना ऐक, तोच खात्रीने योगीराज आहे असे समज. उलट जो नित्य नैमित्तिक कर्म करणे प्राप्त झाले तर त्या कर्माला हे कर्म बंधन करणारे आहे, हे मी टाकीन असे म्हणतो. पण हे कर्म टाकले की लागलीच तो दुसरे एखादे कर्म करण्याचे आरंभितोच. जसा एक लेप धुवून टाकून लागलीच दुसरा लावावा, त्याप्रमाणे केवळ आग्रहाचा दास झालेला तो व्यर्थच कष्टात पडतो. डोक्यावर अगोदरच स्वभावतः गृहस्थाश्रमाचे ओझे आहेच, ते टाकण्याकरता संन्यास घेतला. त्याबरोबरच पुन्हा संन्यासाश्रमातील कर्मांचे ओझे तो डोक्यावर घेतो. म्हणून अग्निसेवा न टाकता व कर्माचरणाची मर्यादा उल्लंघन न करता योगाचे सुख आपल्या ठिकाणी सहजच मिळणार आहे. ऐके योगी आणि संन्यासी जनी, हे एकची सिनाने झणी मानी. एरवी विचारिजती जव दोन्ही तव एकची ते. सांडिजे दुजया नामाचा आभासू, तरी योगू तोची संन्यासू. पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी. जैसे नामाचेनी अनारिसेपणे, एका पुरुषाते बोलावणे. का दोही मार्गी जाणे एकाची ठाया. ना तरी एकची उदक सहजे, परिस्थिनाना घटी भरिजे. तैसे भिन्नत्व हे जाणीजे योग संन्यासांचे. ऐके सकळ समते जगी, अर्जुना गातोची योगी. जो कर्मे करुनी रागी, नोहेची फळी. जैसी मही हे उब्धिजे, जनी अहम बुद्धी वीण सहजे. आणि तेथीची तिये बीजे अपेक्षिना. तैसा अन्वयाचेनी आधारे, जातीचेनी अनुकारे. जे जेणे अवसरे करणे पावे, ते तैसेची उचित करी. परी साटोपू नोहे शरीरी, आणि बुद्धीही करोनी फळवेरी जायची ना. ऐसा तोची संन्यासी, पार्थागा परियेसी. तोची भरवसेनिसी योगीश्वरू. वाचूनी उचित कर्म प्रासंगिक, तया ते म्हणे हे सांडीन बद्धक. तरी टाको टाकी आणिक एक मांडीची तो. जैसा क्षाळुनिया लेपू एकू, सवेची लाविजे आणिकू. तैसेनी आग्रहाचा पाईकू विचंबे वाया. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीची आहे सहजे, की तेची संन्यास सवा ठेविजे सरिसे पुढती. म्हणून अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेखा नोलांडिता. आहे योग सुख स्वभावता आपण पाची. खूपच छान वाचलंस. आणि हा श्लोक पण खूप सुंदर त्यांनी एक्सप्लेन केलाय. इथे 39 मध्ये जाऊया थोडं वरती. आणि तिथे सिनानी शब्द ना, सिनानी म्हणजे वेगळे, आणि मग पुन्हा सिनानान असं पुन्हा याच्यात शब्द आहे. नाही 30 नाही, काय म्हटलं मी, 39वी ओवी. ओवी मध्ये जायचं. ओवी, हा ओवी मध्ये. हो, तूच दाखवतेस का? मला वाटलं सॉरी. बरं, मग आता तिथे आणि पुन्हा सिनानान असा शब्द आलाय ना 42 मध्ये. तर त्याचा अर्थ वेगवेगळा याच्यामध्ये भांड्यांमध्ये आपण वाचलं तर. इथे तर म्हणतात की जर का तुम्ही निष्काम कर्म योग करत असाल, म्हणजे आपले जे काही काम आहे ते आपण स्वतःकडे क्रेडिट न घेता असं केलं, ईश्वर अर्पण बुद्धीने सारखी कामं केली, तर तो सुद्धा एक प्रकारचा संन्यासच आहे. कारण तुम्ही अटॅच होत नाही कुठल्याही कामाला, किंवा त्याच्या फळाला तुम्ही होत नाही. म्हणजे आता इथे म्हटलंय ना 46 मध्ये तुम्ही सांगितलंय की फळाची अपेक्षाच नाही करत. म्हणजे कर्तृत्व बुद्धी आहे ती तेव्हा स्वतःकडे घेतच नाही,
की मी करतोय किंवा काहीही करतोय, किंवा त्याच्या बुद्धीला पण त्याचा स्पर्श होत नाही की मी करतोय. हा जो मी पण आहे तो त्याच्याकडे नाहीये. म्हणून तो जो असा अम, निष्काम कर्मयोगी आहे तो बेसिकली संन्यासासारखाच आहे असं त्यांनी म्हटलंय. छान. आता मी वाचायचं आहे ना क्रांती. हा, क्रांती. यसन्यास मिति ज्ञान. प्राहुः योगं तं विद्धि पांडव न संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणतात तो योग आहे असे जाण. ज्याचा कर्मफलाविषयीचा संकल्प सुटला नाही असा कोणीही मनुष्य योगी होत नाही. ऐक, जो संन्यासी तोच योगी आहे अशी आपली एकवाक्यता असल्याबद्दल अनेक शास्त्रांनी जी या जगात ध्वजा उभारून प्रसिद्ध केले आहे. ज्या ठिकाणी त्याग केल्याचा संकल्प अजिबात नाहीसा होतो त्याच ठिकाणी योगाचे सर्वस्व ब्रह्म प्राप्त होते असे हे ज्याला अनुभवाच्या तराजूत खरे ठरून पटले आहे तोच संन्यासी व तोच योगी होय. ऐके संन्यासी तोची योगी ऐसी एकवाक्यतेची जे जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी. जेथ संन्यासीला संकल्पू तुटे तेथेची योगाचे सार भेटे ऐसे हे अनुभवाचे धटे साचे जया. आरुरुक्ष मुनैर्योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. योग प्राप्त व्हावा अशी इच्छा करणाऱ्या मुनीला कर्म हे साधन आहे असे सांगितले आहे. योगप्राप्ती झाल्यानंतर त्यालाच शम हे साधन आहे असे सांगितले आहे. अर्जुना, आता योगरूपी पर्वताच्या शिखरावर ज्या कोणास जाऊन पोहोचवायचे असेल त्याने या कर्म मार्गरूपी पायऱ्यास चुकू नये. तो या यमनियमरूपी पायथ्यापासून निघून आसनाच्या पायवाटेने प्राणायामाच्या कड्याने योगरूपी डोंगराच्या मध्यभागावर येतो. नंतर प्रत्याहार रूपी तुटलेला कडा लागतो. त्या निसरड्या कड्यावर बुद्धीचेही पाय ठरत नाहीत. त्या प्रसंगात हठयोग्यांना शेवटी आपल्या प्रतिज्ञा सोडून द्याव्या लागतात. तरी अभ्यासाच्या बळाने चढण्यास आधार नसणाऱ्या प्रत्याहार रूपी कड्यावर वैराग्यरूपी नखी घोरपडीसारखी हळूहळू चिकटेल आणि याप्रमाणे चढावयास आश्रय मिळेल. याप्रमाणे प्राण व अपान या वायूंच्या वाहनावरून येऊन धारणेच्या प्रशस्त रस्त्याने ध्यानरूपी शिखर मागे टाकीपर्यंत तो चालतो. मग त्या धारणा मार्गाची चाल पुरी होऊन अमुक एक गोष्ट करावयाची आहे अशा विषयांची इच्छा बंद पडून ज्या अवस्थेमध्ये ब्रह्मैक्य झाल्यामुळे साध्य व साधन यातील भेद नाहीसा होतो, ज्या ठिकाणी पुढील प्रवृत्ती बंद पडून मागील कशाचेही स्मरण होत नाही अशा या ऐक्याच्या भूमिकेवर समाधी राहते. या उपायांनी जो योगनिष्णात अखंड परिपूर्ण झाला त्याची चिन्हे तुला निवड करून सांगतो. ऐक. आता योगाचळाचा निमथा जरी ठाकावा आथी पार्था तरी सोपानाया कर्मपथा चुका झणी येडे यमनियमांचे नितळवटे. हा, एक मिनिट थांब. क्रांती, मला थोडस याच्याबद्दल सांगायचं, कारण बरेच त्याच्यामध्ये शब्द आलेले आहेत. तर हो. पहिल्यांदा योगारूढ म्हटलंय त्यांनी. तर योगारूढ म्हणजे काय, तर अर्थात त्याचं एक्सप्लेनेशन पुढच्या श्लोकामध्ये आहे. तर इंद्रिय आणि विषय यांच्यावरती जो आसक्त होत नाही तो म्हणजे योगारूढ असं त्यांनी म्हटलंय. हा पहिला शब्द होता त्यांनी. नंतर मग त्यांनी म्हटलंय की संपूर्ण अलिप्तता पाहिजे. अलिप्तता म्हणजे काय, तर आपलं जे ज्ञान आहे त्याच्यामध्येच मी करता आहे हे ठरवायचं नाही. मग अशी सुषमाने सांगितलं तसं मी करता नाही, फक्त हे माझ्या हातून होत आहे. आणि नंतर इथे त्यांनी आपण मगाशी म्हटलं तसं 8 ज्या अष्टांगाच्या पायऱ्या आहेत त्या सांगितल्या आहेत. तर सुरुवातीला ते म्हणतात की क्षमा त्यांनी सांगितलंय. क्षमा म्हणजे काय, तर वासना रहित
मानस शांती म्हणजे शम. नंतर शब्द आहे यम. यम म्हणजेच ऍक्च्युअली पहिला आहे. तर यम म्हणजे आपल्या स्वतःवरती कंट्रोल करायचं. तर हे कंट्रोल करताना त्याच्यामध्ये आपल्याला आणखी काही गोष्टी सांगितल्या, म्हणजे अष्टांगाच्या ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन मध्येच त्यांनी आपल्याला सांगितले की कसा कंट्रोल करायचा. तर अहिंसा, सत्य, अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी करायची नाही. ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे कशाचा संग्रह ठेवायचा नाही आपल्याजवळ. तर ह्या ज्या गोष्टी आहे या सगळ्या यमामध्ये येतात. यम जे म्हटलं ना आपण त्याच्यामध्ये. नंतर नियम जे म्हटलंय, नियम मध्ये त्यांनी म्हटलंय शौच म्हणजे क्लीननेस पाहिजे, संतोष पाहिजे, तापस जे म्हणतो आपण म्हणजे तपस्वी वृत्ती पाहिजे, स्वाध्याय करायचा आहे आणि ईश्वर ध्यान करायचं. या सगळ्या गोष्टींचे जे काही नियम असतात त्या नियमामध्ये येतात. मग यम झालं, नियम झालं. नंतर आसन. आसन म्हणजे त्याच्याबद्दल या अध्यायामध्ये आपल्याला बरंच काय काय सांगितलं त्यांनी, की कसं बसायचं, कुठे उंच बसवायचं का खाली ठेवायचं, खूप डिटेल्स मध्ये. त्याचं मी आता बोलत नाही, पण आपण बसतो ते जे काय आसन असतं त्याच्याबद्दल बरंच सांगितलं त्यांनी. नंतर प्राणायाम जे म्हटलं आहे त्याचा अर्थ प्राणायाम म्हणजे आपण जे आसन करतो ते नाही. इथे त्यांना म्हणायचंय की अंतरंग साधना म्हणजे मन, बुद्धी यांचा सगळ्यांचा एकत्र करून आपण जे करतो त्याला त्यांनी इथे प्राणायाम म्हटलंय. नंतर प्रत्याहार जे म्हटलंय, प्रत्याहार म्हणजे आपल्या इंद्रियांना आत घ्यायचं. आत घ्यायचं म्हणजे आपल्याला प्रत्येक ह्याची आवड असते ना, की आता समजा काहीतरी खायचं आहे, छानपैकी लाडू केले, त्याच्यामध्ये आपलं मन असतं, ते काढून घ्यायचं मन त्याच्यातून. किंवा काहीतरी छान ऐकायचंय, त्याच्यातून मन काढून घ्यायचं. सगळ्यातून मन काढून घ्यायचं ते म्हणजे काय प्रत्याहार. नंतर धारणा. धारणा ही ध्यानाची पहिली पाहिजे, म्हणजे कुठेतरी आपलं लक्ष केंद्रित करायचं. जर का तुम्ही मेडिटेशन करत असाल, दॅट्स वन ऑफ द वेज की गो टू धारणा करण्याचं. किंवा एखादा मंत्र तुम्ही म्हणत असाल, किंवा कधी तुम्ही नामस्मरण करतात, कशाचं तरी एखादं स्तोत्र म्हणतात, ही सगळी धारणा आहे. त्याच्यानंतर ध्यान. ध्यान म्हणजे कॉन्सन्ट्रेट करायचं पूर्ण. आणि कॉन्सन्ट्रेट करून करून इतकं तुम्ही होता की त्याच्याशी म्हणजे ते काय जे रूप तुमच्याकडे असेल, रूप असेल किंवा अरूप असेल, तर त्या अरूपाशी तुम्ही जेव्हा एकरूप होता ती म्हणजे समाधी. म्हणजे 100% एकत्र झालं तुमचं मन की ती समाधी. तर असं आपल्याला म्हटलं की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, या ज्या 8 गोष्टी आहेत त्याच्याबद्दल ते आता बोलतात. आणि हे सगळं कसं करायचं, तर खूप अवघड आहे ना हे सगळं करायला. मग त्यांनी सांगितलं की आधी आपण यम आणि नियम करायचं, म्हणजे सगळे ते नियम जे आपल्याला सांगितले आहेत ते सगळे पाळायचा प्रयत्न करायचा. नंतर त्यांनी म्हटलं आहे की प्राणायाम करायचं. प्राणायाम आपण आता बघितलं की अंतरातलं आपलं मन आणि बुद्धी हे सगळे यांचं कॉन्सन्ट्रेशन करायचं. त्याच्यानंतर प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे अवघड आहे की सगळीच जी इंद्रिय आहेत प्रत्येकाला काहीतरी हवं असतं. कानांना काहीतरी ऐकायचं असतं, डोळ्यांना काहीतरी चांगलं बघायचं असतं. हे सगळं जे आहे ते सगळे एकत्र करायचे, म्हणजे कंट्रोल करायचं सगळ्यावरती. तर ते प्रत्याहार जे आहे ते म्हणतात की तो जसं काही तुटलेला कडा आहे, म्हणजे खूप अवघड आहे तिथून पुढे जायला. पण जेव्हा तिथे आपली बुद्धी आपण तिथून जायचा प्रयत्न करत असतो, तेव्हा मग ते काय करतात की ते खूप अभ्यास करतात आणि मग जे हठयोगी असतात त्यांची परीक्षा तिथे होते प्रत्याहारावरती. आणि मग ते धारणा आणि ध्यान आणि समाधीकडे जातात. तर त्याचं सगळं स्पष्टीकरण माऊलींनी इतकं सुंदर दिलंय, कारण त्याचा हा सगळा स्वतःचा अनुभव आहे म्हणून त्यांनी तिथे पुढे गेले. तर आता त्याच्या आपल्या जे काय त्या प्रसंगात हट्टयोग्यांना शेवटी आपल्या प्रतिज्ञा सोडून द्याव्या लागतात म्हणजे काय? नाही प्रतिज्ञा सोडून जातात म्हणजे त्यांना ओके
प्रत्याहार रूपी तुटलेला कडा लागतो त्या निसरड्या हा. कड्यावर बुद्धीचे पाय ठरत नाहीत. त्या प्रसंगात Correct. हठयोग्यांना शेवटी आपल्या प्रतिज्ञा सोडून द्याव्या लागतात. त्यांना आपलं काय जे काय मनामध्ये ठरवलं असेल की अमुक अमुक करायचं, अमुक अमुक मला हे करायचंय, ते सगळं त्यांना सोडून द्यावं लागतं आणि सगळं मन त्यांना एकत्र करायला. ओके, आपल्या मनात काही संकल्प असतात. बेसिकली संकल्पाचं त्यांना म्हणायचंय की काही प्रकारचे संकल्प असतात मनामध्ये की काहीतरी खायचंय, काहीतरी वाचायचंय, काहीतरी हे करायचंय. हे सगळ्या मनात आपल्या ज्या संकल्प असतात ते संकल्प सगळे सोडून त्यांना फक्त आपल्याला हे करायचंय, देवाची प्रार्थना करायची, इथे त्यांना फोकस करायला. हठयोगी म्हणजे म्हणजे मला कळलं नाही पटकन. हठयोग म्हणजे जे कोणी हे हठयोग करतायत ते. अच्छा हा हठयोग आहे ना, आज जे आपण करतोय त्याचं अच्छा हठयोग. आपण हठयोगाबद्दल आता बोलतोय ना, हम्म. तर जो कोणी करत असेल तो हठयोगी. अच्छा इथून वाचते परत. हा चालेल. आता योगा चळाचा निमथा जरी ठाकावा अथी पार्था तरी सोपाना या कर्मपथा चुका झणी येणे यमनियमांचे नितळवटे रिगे आसनचिये पाऊल वाटे येई प्राणायामचेनी आडकंठे वैरेता गा मग प्रत्याहाराचा आघाडा जो बुद्धीचियाही पाया निसरडा जेथ हटिये सांडिती होडा कडे लग तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची ऐसा पवनाचेनी पाठारे येता धारणेचेनी पैसारे क्रमी ध्यानांचे चवरे सांडे तव मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव जेथ साध्य साधना खेव समरसे होय जेथ पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसिये सारी ऐसिये भूमिके समाधी राहे. एक मिनिट थांबूया. मागच्या पानावरती शब्द राहिलेत थोडे. हा निमथा म्हणजे शिखर. ते योगाचं जे शिखर आहे त्याच्यावरती आपण बोलतोय. निमथा पहिला शब्द आहे, पहिल्याच ओळीतला शब्द. नंतर मग आपण थोडं 55व्या ओळीवर आलं की वरवता असं म्हणतो. तर डोंगराचा जो मध्यभाग असतो त्याला वरवता म्हणतात. आणि नंतर आधाडा असा शब्द आहे. आधाडा म्हणजे तुटलेला कडा. तर त्या प्रत्याहाराचा म्हटलं ना आपण, तुटलेला कडा, तर तो शब्द आहे तिथे, आधाडा. त्याच्यानंतर पुढच्या पानावरती ढाळे ढाळे म्हणजे हळूहळू. हा पण शब्द बरेच वेळा येते ते, ढाळे ढाळे म्हणजे हळूहळू करायचे. नंतर पैसारे हा शब्द आहे पुढच्या ओळीमध्ये. पैसारे, हा असं पण 58 मध्ये. हा तर पैसारे म्हणजे ऐस पैस जेव्हा आपण म्हणतो पसरून बसायचं, तो शब्द आहे. नंतर 59 मध्ये खेव शब्द आहे. शेवटीच आहे तुम्ही बघा. हा खेव म्हणजे मिठी मारतो आपण तसं. हा पण शब्द ज्ञानेश्वरांच्या इथे खूपदा येतो. नंतर 60 मध्ये पैस आणि पारुखे असे 2 शब्द आहेत. तर पैस म्हणजे वाट आणि पारख म्हणजे संपते. मला हे वाचताना असं वाटलं की आपण दुसरीच कुठली तरी भाषा वाचतोय, म्हणून मी एवढे सगळे शब्द लिहून ठेवले. ओके, वाचत चालेल. ऐसा पवनाचे निपाठारे नखे लागेल ढाळे ढाळे वैराग्याचा येता धारणेचे निपैसारे क्रमी ध्यानाचे चवरे सांडे तव मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव जेथ साध्य साधना खेव समरसे होय जेथ पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसिये सारिसिये भूमिके समाधी राहे येणे उपाये योगारूढू जो निरवधी जाहला प्रौढू तयाचिया चिन्हांचा निवाडू सांगेन आईके यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुसज्जते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्थ दोच्यते. विषयांच्या ठिकाणी आणि कर्माच्या ठिकाणी जेव्हा आसक्त होत नाही आणि जेव्हा त्याचे सर्व संकल्प सुटलेले असतात तेव्हा त्या योग्याला योगारूढ असे म्हणतात.
तरी ज्याच्या इंद्रियरूपी घरात विषयांचे येणे जाणे होत नाही आणि जो आत्मज्ञानरूपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्थ निजलेला असतो, ज्याच्या मनाला सुखदुःखांनी स्वतः धक्के दिले असताना ते जागे होत नाही, विषय अगदी जवळ आले तरी हे काय आहे म्हणून ज्याला स्मरणही होत नाही, ज्याची इंद्रिये कर्म करीत आली परंतु ज्याच्या अंतःकरणात फलाची इच्छा कधीही उत्पन्न झाली नाही, जो देहधारी असून वरील प्रमाणे असतो व तो जागृत पुरुषाप्रमाणे सर्व व्यवहार करीत असूनही निद्रिस्ताप्रमाणे क्रियाशून्य दिसतो, तोच उत्तम प्रतीचा योगनिष्णात आहे असे तू समज. त्यावेळी अर्जुन म्हणाला, अनंता, तुझे बोलणे ऐकून मला फार आश्चर्य वाटते. त्याला अशी ही योग्यता कोण देतो? तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा, नाही विषयाचिया येर झारा, जो आत्मबोधचिया वोवरा पहुडला असे, जयाचे सुख दुःखाचे नियागे, झगटले मानसते चेवे नेघे, विषय पासीही आलियासे न रिघे, हे काय म्हणाऊनी, इंद्रिये कर्मांचा ठाई, वाढनली परी कही, फळ हे तुची झाड नाही अंतःकरणी, असतेनी देहे तुला, जोची तुची दिसेनी देला, तोची रूढू भला ओळखे तू. तेथ अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्मो बहु ऐकंता, सांगे तया ऐसी हे योग्यता, कवणे दीजे. एक मिनिट उद्धरे थांबायचे. हा. एक मिनिटच थांबायचे. आता इथे त्यांनी म्हटलं सर्व संकल्प संन्यासी. आपण या अध्यायावरती बरंच डिटेलमध्ये जाणार आहोत, कारण की खूपच त्यांनी सगळं त्यांची जी काय फिलॉसॉफी आहे ही सगळी त्यांनी इथे सांगितली. आता सर्व संकल्प संन्यासी म्हटलं आहे म्हणजे सगळे राग द्वेष आपले जे असतात ते पूर्ण टाकले आहेत असा जो व्यक्ती त्याला सर्व संकल्प संन्यासी म्हणतात. तर मागच्या क्लासमध्ये एक विद्यार्थिनी होती अंजली जोशी म्हणून, तिने म्हटलं आहे की जेव्हा आपण संकल्प, मगाशी तुम्हाला म्हटलं संकल्प आणि विकल्प असे दोन आपले असतात. संकल्प म्हणजे आपण काहीतरी करायचं ठरवतो आणि विकल्प म्हणजे काहीतरी नाही करायचं ठरवतो. तर अंजलीचा प्रश्न असा होता की संकल्प टाकतो आपण तेव्हा म्हणजे तो माणूस निष्क्रिय होतो का? तर असं नाहीये. त्यांनी संकल्प टाकला म्हणजे आवडीनिवडी आपल्या असतात त्या तो धरून ठेवत नाही की मला हेच आवडतं की मला तेच आवडतं म्हणून, आणि त्याच्यामधून तो बाहेर येतो. म्हणून त्याने मारायचं की त्यांनी संकल्प टाकले, याचा अर्थ त्यांनी काम करायचं ठरवलं, थांबवलं का? नाही, काम करायचं आपण नाही थांबवू शकत, पण त्याच्यातलं जे अटॅचमेंट असतं आपलं ते फक्त आपण काढून घ्यायचं. तर जेव्हा ते म्हणतात सर्व संकल्प संन्यासी, याचा अर्थ तो जो व्यक्ती आहे ती व्यक्ती सगळं काम टाकून नाही देत, पण त्याच्यातलं राग आणि द्वेष काढून घेते, किंवा मला हे आवडतं आणि ते नाही आवडत त्या ज्या गोष्टी असतात ते काढून घेतात. तर म्हणून हा जो श्लोक आहे तो आपल्याला त्या दृष्टीने महत्वाचा आहे. तर एका माझ्या वर्गामध्ये जेव्हा मला स्वामीजी शिकवत होते तेव्हा एका विद्यार्थ्याने ते विचारलं की स्वामीजी असं कसं शक्य आहे की आपण संसारात राहतो आणि सगळ्याच आवडीनिवडी टाकून द्यायच्या, याला काय अर्थ आहे, मग कशाला जगायचं, असं त्या माणसाचा प्रश्न होता. तर मग स्वामीजींनी सांगितलं की आपलं हे जे आपण म्हणतो ना की आवडीनिवडी टाकून द्यायच्या, याचा अर्थ आपण त्याचा गैरसमज करतो की विषयाची जी आवड असते ती आपल्याला टाकून द्यायची असते. म्हणजे अर्थातच आवड असणं हे चुकीचं नाही. समजा तुम्हाला गाणं आवडत असेल, खरं स्वामीजींना खूप गाणं आवडायचं आणि ते स्वतः लिहायचे पण चांगल्यापैकी, म्युझिक ते खूप चांगलं लिहायचे. तर त्यांनी स्वतः लिहिलेली भजनं ते स्वतः गाऊन दाखवायचे, चाली लावायचे त्याला. आणि मग अनुराधा म्हणून एक अनुराधा श्रीराम म्हणून ती दाक्षिणात्य गायिका आहे, ती सगळे त्यांचे स्वामीजींचे सगळे भजनं ती गाते. तर म्हणून मग स्वामीजी म्हणाले की याचा अर्थ असा नाही की म्हणजे तुम्हाला काहीच आवडत नाही मग तुम्ही कसं राहायचं जगामध्ये, असा अर्थ असा नाही. पण त्याच्यामध्ये आपण
अटॅच व्हायचं नाही. सगळीकडे आपल्याला तोच असतो की आसक्ती नको त्याच्याबद्दल, की अरे बापरे, आज जर का मी गाणं ऐकलं नाही ना तर माझा जीवच जाईल, असं नको वाटायला. किंवा आता मला एक गाण्याचा कार्यक्रम ऐकायचा आहे आणि समजा तो नाही ऐकायला मिळाला तर माझा जीव जातो, असं वगैरे काय व्हायला नको. ठीक आहे, ऐकायला मिळालं, आवडलं आणि तिथे पुढे झालं. पण त्याच्यामध्ये किंवा दुःखाच्या बाबतीत सुद्धा अम, माधवीला ते खूप आवडतं की त्याच्यात अटॅच व्हायचं नाही. आपलं दुःख असलं ना, दुःख असलं तरी ते व्यक्त करायला हरकत नाही, पण त्याच्यामध्ये आपण त्याच्याशी अटॅच व्हायचं नाही. म्हणजे काय ग शब्द आहे, माधवी आपला गुंफून राहते. आपण आपण दुःखाच्या बाबतीत स्टिकीनेस म्हणत होतो ना, हा स्टिकीनेस. हा. आपण त्याच्यासाठी आपण एक छान मराठी शब्द वापरत होतो. तर त्याच्याशी असं चिकटून राहायचं नाही की हे दुःख होतंय. समजा स्वामीजी होते, म्हणजे आम्ही तिथे होतो तेव्हाच स्वामीजींची आई गेली आणि मग थोडा वेळ स्वामीजी आले नाही बाहेर खोलीमधून वगैरे. ते मे बी 2-4 तास ते तिथे बसले होते घरात खोलीमध्ये. आणि नंतर मग लोकांनी विचारलं की स्वामीजी तुम्हाला दुःख झालं का? तर म्हटले दुःख जाणं ही सगळी नॉर्मल गोष्ट आहे ना, की आपल्याला जर का तुम्हाला काटा टोचला तर चटकन तुम्हाला ते फील होतं. तर तसंच तुम्हाला जर का मनाला दुःख झालं तर ते तुमच्या डोळ्यातून पाणी येणारच. आणि त्याचं बॉडीची रिॲक्शन आहे ती ऍक्च्युअली, की तुम्हाला समजा काहीतरी ऐकवलं डोळ्यातून पाणी येणारच. पण त्याला चिकटून राहायचं नाही, की त्याच्यावरती आज आई गेली तर आज एक महिनाभर त्याच्याबद्दलच रडत बसायचं की आई गेली म्हणून, आई गेली म्हणून. त्याच्यावरती यू हॅव टू गेट ओव्हर इट. उगाळणं का तुम्हाला उगाळणं शब्द हा, एक्झॅक्टली आपला शब्द होता उगारणं. त्याच्यात हं. स्वामीजींचा शब्द होता तो, की आपण ते दुःख आपण एक्सप्रेस करायचं, पण त्याला उगाळायचं नाही ते सारखं. उगाळायचं म्हणजे दरवेळी आपण स्वतःलाच दुःखी करत असतो. आता आई गेली, ठीक आहे, म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल वाईट वाटणार आहे. आज 2-4 दिवस आपल्याला वाईट वाटलं. पण 1 वर्षांनी 2 वर्षांनी मग पुन्हा तुम्ही रडतच बसायचं की मला आईची आठवण आली, आईचं काय झालं. ते असं उगाळत बसायचं नाही. दरवेळी तुम्ही उगाळता तेव्हा तुम्ही स्वतःलाच हर्ट करत असता, असं सांगितलं जातं. तर ते पण मला वाटतं खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं, की दुःख तुम्हाला होणारच आहे, आनंद तुम्हाला होणारच आहे, तुम्हाला गोष्टी आवडणार आहे, पण त्याला अटॅच व्हायचं नाही सगळीकडे, की आता मला हे नाही मिळालं तर मग काय होणार, माझा जीवच जाणार आहे, असं नको. ओके, जाऊया पुढे. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं नवसादयेत् यात्मनो बंधुरात्मेव रिपुरात्मना. आपण हा. आपला उद्धार करावा, आपला घात करू नये. आपण स्वतःच स्वतःचे मित्र आहोत, स्वतःच स्वतःचे शत्रू आहोत. हा खूपच महत्वाचा मंत्र आहे. म्हणजे ऍक्च्युली श्लोक आहे. उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानं नवसादयेत्. साधयेत. तर त्याचा अर्थ की आपला उद्धार आपल्यालाच करायचा असतो. म्हणजे आपणच आपले स्वतःचे मित्र असतो आणि आपणच आपले स्वतःचे शत्रू असतो. आणि ही खूप महत्वाची भावना आहे आपल्याला सगळ्यांनाही. आपल्याला म्हणजे माझ्या एका क्लासमध्ये आज त्या आता येत नाहीत त्या, पण काय बरं ते, तर त्या बरेच वर्ष इथे येत होत्या. त्या माझ्या ज्ञानेश्वरीच्या आधी गीतेच्या क्लासमध्ये त्या होत्या. तेव्हा त्यांना हे खूप आवडलं. तर जेव्हा मी प्रत्येकाला विचारलं होतं की तुम्हाला या आतापर्यंत आपण जे अध्याय शिकलो त्याच्यातलं तुम्हाला काय आवडलं, तर त्या बाईंनी मला हे सांगितलं होतं की त्यांना हा जो श्लोक आहे हा खूप आवडतो, की शेवटी आपणच आपला उद्धार करत असतो. काय झालं की त्या बाईंचे यजमान खूप आधी गेले आणि त्याच्यानंतर त्यांची आई सतत त्यांना मदत करत होती. आणि आता बरेच वर्ष झाले त्याच्यानंतर, आणि आता 2-3 वर्षापूर्वी त्यांची आई गेली. तर त्यांची आई गेली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण आईवर किती अवलंबून होतो. खरं म्हणजे आपला उद्धार आपणच करायला पाहिजे, असं त्यांनी मला सांगितलं. आणि मला ते इतकं आवडलं की आपण गीतेमध्ये एवढंच शिकतोय. ज्ञानेश्वर महाराज तर आपल्याला एवढ्या गोष्टी सांगतायत, पण एखादी गोष्ट आपल्या आयुष्याला अशी चिकटून राहते ना, ती महत्वाची आहे. तर उद्धरेत आत्मनात्मानं ही खूप महत्वाची गोष्ट आहे, की आपण आपलाच उद्धार करायचा असतो. तर आपल्या उपनिषदामध्ये म्हणतात की आपली
फ्री विल असते, म्हणजे स्वेच्छा आपण ज्याला म्हणतो ती असते. पण त्याच्यापेक्षा सुद्धा अम, त्याचा आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील त्याचा आपल्याला अ, काय म्हणायचं, प्रभाव त्याच्यावर जो आपल्यावर असतो तो आपण कंट्रोल करायचा असतो. तर मॅनेजमेंटमध्ये विशेषतः आपल्याला स्वतःला उद्धार करायला पाहिजे असतो, नाही का? म्हणजे तुम्ही कुठेही असला तरी रिस्क शेवटी आपल्याला आपल्याच घ्यायला लागतात. फार मी आता डिटेलमध्ये जात नाही, कारण ऑलरेडी 9 वाजत गेले आहेत. पण पुढच्या वेळी आपण या मंत्राबद्दल पुन्हा बोलूया. पण संपवून टाकू आता. चालेल. हा. तेव्हा कृष्ण हसून म्हणाले, तुझे बोलणे आश्चर्यकारक नव्हे काय? या अद्वैतामध्ये येथे कोणाला कोणी काय द्यावयाचे आहे? अविवेकरूपी अंथरुणावर प्रबळ अविद्येच्या योगाने ज्या वेळेला जीव निजतो त्यावेळेला हे जन्म मरण रूपी वाईट स्वप्न तो अनुभवतो. नंतर ज्या वेळेस अकस्मात जागृती येते त्यावेळेला ते स्वप्न वगैरे सर्वच व्यर्थ होते. अशा प्रकारचा आपल्या नित्य अस्तित्वाचा जो प्रत्यय येतो, जो सहज प्रत्यय येतो, तोही आपल्याच ठिकाणी आपल्याला येतो. म्हणून अर्जुना, मिथ्या जो देहाभिमान त्याकडे चित्त देऊनच आपण आपला घात करतो. तव हासोनी कृष्ण म्हणे, तुझे नवल नाहे बोलणे, कवणासी काय दिजेल कवणे, येथ अद्वैती ये. पै व्यामोहाचिया सेजे, बळिया अविद्या निद्रित होईजे, ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूंचा. पाठी अवसात ये चेवे, तै ते अवघेची होय वावो, ऐसा उपजे नित्य सद्भावो, तोही आपण पांची. म्हणून या आपणची आपण पेया, द्यातु की जतु ऐसे धनंजय असे धनंजया, चित्त देवनी नथी लिया देहाभिमाना. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवो नितिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये होवावेची. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.